हाय नमस्कार मंडळी, मी नागेश माळी, स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे 9 वाजलेत आणि मी आहे सध्या डपळापूरमध्ये. आज 4था ते 5वा दिवस आहे. मला डपळापुरात मला माल काढायचा आला आहे, द्राक्षाचा आला आहे. म्हणजे डपळापुरात 2-3 म्हणजे बागा आहेत तशा, पण 2-3 जागी इकडे असं आलं. आणि मी जे आज आले सध्या आनंदपूर रोडला आहे. आनंदपूर रोडला रोड टचची आहे बागा. आणि आपण जर आलो विषय काय झाला आहे, पुढं जायचं डपळापूर खचून 1-1.5 किलोमीटरवर बाग आहे. आणि ही मेन आनंदपूर हायवे आणि हे बी आहे. आणि ही सगळी बाग आहे, विषय नाही एवढी सगळी. आणि इथं आपली गाडी लावल्या. जस्ट आत्ता आलं 5 मिनिट झाली. म्हटलं आधी ब्लॉग करा म्हटलं, कारण कसं होते आल्या ही केली सुरुवात काय वाटत नाही, नंतर करू बघू झालं का लय टाईम जाते हो आले म्हटलं. मग आले आणि हे काय तरी बाग आहे त्यांचे. काय झाले बागाला पहिल्यासारखं काय थोडा द्राक्ष आहेत गोडं, पण बहुतेक ह्या वर्षी बाग फेल गेला असा अंदाज आहे मला. तर त्याने येऊ दे, मग त्याने विचारतो. ते गेलं ते बायका आणायला एक अर्धा तास थांब म्हटलं, येतो म्हटलं. आला तर विचारलो. महेश माळी आपण यांच्याही जावली सगळे पाहुणे जिथं जायला तर मला वाटते माझ्या आता गाडीला नाही ना 2 महिने जास्त होत आलं. मी एक 2 महिन्यात 80% सगळं पाहुणच होतं. आणि 20% बाहेरचे सगळं माळी कोरे हे असलं काय विषय नाही. आणि का बघूया ती येते. आणि जतलाही जायचं आहे, गाडी लावायची. गाडी लावलं आमचं काय काम नसते हो, काय विषय नाही. तर बघा व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि जाऊ झाडू काय होईल तर बघूया. गाडी लावल्या आणि गाड्या आणलीच घरला. मागनं गाडी धुवून घेतली, कारण काय झालं तर मागचं थोडं शो मस्त वाटते हो. आणि टायरे घालीत घ्यायला, ही टायर आता बागच हिला शेजून 2 टायर टाकायला लागते. कुठून म्हटले सकाळी जायला. आणि मागणं जाम दिसते, काही विषय नाही. तर व्हिडिओ का कंटिन्यू. आत्ता आले मी गेलो नाश्ता करायला. आणि गाडी मगाशी म्हटलं सगळं इथं आणलं. आता गाडी बायका 9:30 वाजता आल्या. त्यांचं कटिंग वगैरे सगळं चालू आहे. आणि मी म्हटलं मला असं काय काम असते, जाऊन नाश्ता केला आलो फिरून. आणि मग तर आपली गाडी तिथनं चालू आहे, माल टाकायचं कॅरेट टाकायचं. हे आणून कसं काय आत्ता आले सगळे जेवण. मी पण गेलो जेवायला. जस्ट सगळं हे आलेच माणसं मगाशी म्हटलं सगळं. आणि आता गाडीत आपल्या गाडीचं बघा 130 नाही 150 158 कॅरेट आहे गाडी लोड केले ते. आणि अजून एक 350 ते 300 आसपास कॅरेट निघतील असा अंदाज आहे. आणि आधी इथे टाकलेत. आणि आज इकडं आहे हे त्यांचं ट्रॅक्टर नाही खट्ट आहे अजून. कोबट कायच जागा तर वाटलं जाग्यावर वाटते काय जाग्यावर. मी आमचं कसं जिथं जायला तर ट्रॅक्टर हे चालवते. आता पण ह्यांचं आता मी माल हे काढला पाहिजे 2-3 वेळा, काय वाटलं नाही. ट्रॉली वापरते. ह्यात बात आणलीत कॅरेक्टर हाईट आली ती 6ची. ही ट्रॉली ही टायर बारका आहे. आणि ही टायर मोठा आहे ह्या साईडचं. ट्रॅक्टर नवीन खट्टा आहे, काय विषय नाही. आणि ही सगळी बाग आहे. अजून बघू 4-5 वाजून म्हणते. काय माणसं आहेत कमी, बायका आहेत 11 आणि 2 ह्या गाडी काय सगळं. आणि ह्यांचे काय एकटा आहे म्हणजे मेन मालक महेश माळी आहे. सगळं चालू हळूहळू ऊन पडले तापाले ऊन वाईट लावड्यात. आत्ता आलो मी पण जेवून. आता जातो गाडी झोपतो तासं निवांत देत आणून बघू काय होईल तरी. बाटल्या अंड्या तर तेच आणि झोपायचं. तर फायनली संध्याकाळी 4 वाजलेत. आणि मी आत्ता मगाशी उठलो. आणि काय झालं जी दुपारी मगाशी 2 वाजता जेवून झोपलो, झोप वाईट लागली होती, काय सांगायचा विषय नाही. आणि आत्ता आली जाग. आता उठून बघतो 4 वाजलं होतं. आणि आपली पण गाडी आधी लोड झाली होती. आणि आत्ता आज जाऊन आलो. अजून एक 3 वेळी आहे त्या म्हणजे माल आणायला बाहेर. आणि कटिंगचा जे आहे ते 1-2 वेळी झाली त्या कटिंगच्या. तर एकूण आहे ओळी 3 आहे. त्यातली एका ओळीचा माल आणायला बाहेर. आणि अजून 2 वेळी आहे त्या कटिंग राहिले, काय विषय नाही. आणि एवढी कॅरेट उरतील असा अंदाज आहे. म्हणजे आपल्याकडे टोटल होईल माल एक 500च्या आसपास होईल माल. आणि 200-250 कॅरेट उरतील असं मला अंदाज आहे. त्याने पावसाचं वातावरण जस्ट झाले. हे बघू शकता
समोर पावसा वातावरण जे असं डपळापूर आहे हे. आणि एक महेश माळींची बाग मग अशी म्हटल्यासारखं हे कॅरेक्टर एवढी त्याला आत गेली ते आणायला थोडं मी पण जातो जरा ट्रॅक्टर चालवतो बाबा तुम्ही व्हिडिओ करा कंटिन्यू सांगतो आत गेल्यावर. मगाशी म्हटलं की का व्हिडिओ काय झाला नाही तर आपली टोटल 450 कॅरेट भरली आणि 310 शिल्लक राहिली ती आणि असं सगळं झाले. आणि पावसाळा येतो वातावरण त्यामुळे मी चालती गडबड काय विषय नाही. आणि आपण चाललोय आता आपण सध्या चव्हाण वस्तीवर आले. अरे पुढे जी चव्हाण वस्ती तर चला मग जाऊया.